LPG गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे पुण्यातल्या या पर्वती जलकेंद्र जे आहे त्याच्या बाहेर भारत गॅसची जी एजन्सी आहे त्या एजन्सी बाहेर 1 किलोमीटरची या सगळ्या पुणेकरांची रांग आपल्याला पाहायला मिळते। जो आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा फटका भारताला बसला आणि त्याच्यानंतर LPG गॅसचा जो पुरवठा आहे तो भारतात कमी प्रमाणात होतोय आणि त्याचा फटका पुणेकरांना देखील जाणवतोय। बघितलं तर सलग चौथ्या दिवशी सगळे पुणेकर हे आपापल्या घरचे सिलेंडर्स घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि अर्थातच आमचं बुकिंग झालंय, आम्हाला आता सिलेंडर द्या अशी मागणी आहे हे सगळे पुणेकर करताना दिसत आहेत। आणि सकाळी 6 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून हे सगळे पुणेकर आहेत, त्यांचे लहान मुलं आहेत, हे सगळेजण या ठिकाणी आले आहेत आणि सिलेंडरसाठी मोठी रांग लागलेली आहे। आपण जर बघितलं तर होम डिलिव्हरी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक जण या ठिकाणी येऊन गर्दी करताना पाहायला मिळत आहे। काल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी होम डिलिव्हरी सुरू करू असं सांगितलं होतं, गर्दी करू नका असं आवाहन केलं होतं, मात्र पुणेकर अजूनही गर्दी करतायत। त्यांना भीती आहे आपल्याला सिलेंडर मिळेल नाही मिळेल या सगळ्या संदर्भात। किती वाजता आलेत दादा? सकाळी 8 वाजता आलोय, पावणे 8 वाजता। काय काय सांगण्यात येतात? होम डिलिव्हरी बंद केलेली आहे, तुम्ही इथे या, इथे सिलेंडर घेऊन या, त्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळेल त्याच्यानंतर मिळेल एवढंच सांगण्यात येतं। एवढंच सांगण्यात येते, बाकी काही नाही। इथे यायचं, सिलेंडर घ्यायचा, 2-2, 3-3 तास लाईनमध्ये थांबचे लोक माझ्या आधी सकाळी 6 वाजल्यापासून आलेली आहेत। ही 1 किलोमीटरची पूर्ण जेव्हा मी आलो पहिल्यांदा तेव्हा माझा नंबर मागे जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपच्या मागे नंबर होता। आता 2 तासानंतर हळूहळू पुढे पुढे घेऊन आता माझा नंबर इथे आलेला आहे। औषधी किती वाजता आलेत तुम्ही? 8 वाजता 8 वाजता आले। काय सांगितलं ह्यांनी? काही सांगितलंय? नाही, फक्त लाईन लावले, बुकिंग केलंय? बुकिंग केले। दादा तू किती बजे आया? मी सकाळी 8 वाजता वगैरे आलो। 8 वाजता आले 8 वाजता आलो। आणि काम आणि सगळं हे सगळं ॲक्च्युली आज सुट्टी घेतली जॉबवरनं आणि मग आलो, कारण मंडेपासून परत शक्य नाही आहे जॉब सोडून साठी सुट्टी घेतली? सिलेंडरसाठी, म्हणजे वर्क फ्रॉम होम घेतलं आता घरी जाऊन। तुम्ही कधी आला? आम्ही एकत्रच आहोत। एकत्रच हो. आला? काय सांगण्यात येते? बुकिंग कधी केलं होतं? बुकिंग 2 दिवसापूर्वी केलंय, आज सिलेंडर मिळेल असं वाटतं, नाहीतर मग परत करणार काय? पण जर गरजेचं आहे. येऊन थांबणं गरजेचं आहे आज। होम डिलिव्हरी बंद झाल्यामुळं ही सगळी गर्दी आहे आपल्याला पाहायला मिळते। आपण आणि बघितलं तर हे सगळे भारत गॅसचे कर्मचारी आहे, या सगळ्या नागरिकांकडनं वेगळ्या गोष्टी लिहून घेत आहेत, त्यांचे नंबर्स लिहून घेत आहेत आणि त्यांना या टेम्पोमधनं अवेलेबल असलेलं सिलेंडर देत आहेत। दादा काय काय नियोजन केलं आज दिवसभरासाठी? 4 दिवस अशीच रांग दिसते। 4 दिवस अशीच रांग आहे, आम्ही 2 लाईनी लावलेल्या आहेत आणि नियोजन चांगलं आहे, सिलेंडर देतो प्रत्येकाला, पण लोक घाई गडबड करतात। काही लोकांना वाटतं की सिलेंडर मिळणार नाही, ते 8-8 दिवसांनी परत येतात परत, त्याच्यामुळे जास्त गर्दी वाढली आहे। त्याच्यामुळे आम्ही चेक करून सर्वांना सिलेंडर देतोय। तुटवडा जाणवतोय का? मिळतंय का सिलेंडर व्यवस्थित तुम्हाला? आम्हाला वाटत नाही पहिल्यापेक्षा जास्त सिलेंडर येतात, पण लोकांना वाटते, कस्टमरना वाटतं की आम्हाला सिलेंडर मिळेल का नाही मिळेल, या हिशोबाने कस्टमर घाई गडबड करून लाईन सकाळी 5 वाजेपर्यंत थांबतात लोक। होम डिलिव्हरी वगैरे सुरू करण्याबाबतचं काही माहिती आहे? आम्हाला होम डिलिव्हरी करायची आहे, पण लोक जिथे येऊन लाईन थांबतात ते चान्सच मिळत नाही होम डिलिव्हरी करण्यासाठी आम्हाला। काल जितेंद्र डुडी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात गॅस तुटवडा नाही पुण्यात, त्यामुळे पुणेकरांनी अशा एजन्सीच्या बाहेर गर्दी करू नका असं आवाहन केलं आहे। मात्र तरीही पुणेकर एजन्सीच्या बाहेर भीतीपोटी का होईना तर गर्दी करताना दिसत आहे। सकाळी 6 वाजेपासून अनेक पुणेकर या ठिकाणी येऊन रांगा लावताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।